चला तर ताई मावशी, आज एकाच व्हिडिओमध्ये 2 रेसिपी आहे बरं का. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजिबात बोर होणार नाही आणि सविस्तर रेसिपीही बघायला मिळेल. इथे मी तांदळाच्या पिठापासून चिकन 65 बनवलं आणि मस्त पालकमध्ये अंडा करी बनवली. तर चला अगोदर आपण चिकन 65 कशा पद्धतीत मी बनवली त्याची रेसिपी डिटेलमध्ये बघू. बघा, मी इथे एक प्लेट घेतली. त्यामध्ये आपल्या घरचं तांदळाचं पीठ घ्यायचं. जर तांदळाचं पीठ तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही रेशनचे साधे तांदळाचा वापर करूनही त्याचं पीठ बनवू शकता. एवढी भन्नाट आणि साधी रेसिपी आहे. एकदा तुम्ही जर बनवली तर पुन्हा पुन्हा बनवसाल आणि धाबा स्टाईल आणि रेस्टॉरंट स्टाईल हे चिकन 65 घरीच. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. एकजीव केला अशा पद्धतीत एवढी सोपी आणि भन्नाट, खायला क्रिस्पी असे मुलांसाठी घरीच चिकन 65 झाले बरं का. बघा, चिकन हे मी बॉईल करून घेतलं. असं तुम्ही कच्चंही चिकन वापरू शकता, पण त्याला जास्त वेळ लागतो आणि तेलही जास्त आहे. कमी तेलात कमी साहित्यात चिकन 65 हे माझ्या पद्धतीत. इथे बॉईल चिकन घेतलं आणि मी केलेलं मटेरियल त्यामध्ये ॲड केलं आणि कलरसाठी वरून थोडासा फूड कलर ॲड केला आणि पूर्ण एकजीव केल्याने 2-3 मिनटं मुरण्यासाठी ठेवलं. यात तुम्ही थोडंसं लिंबूही ॲड करू शकता. बघा, मी तव्यावर सोप्या पद्धतीत हे 65 बनवले आहे. तव्यावर हे चिकन 65 बनवले तर कमी तेल लागतं आणि झटपट होतात. बघा, तेल छान कडक तपलं. त्यानंतर मी एक एक चिकनचे पीस त्यामध्ये ॲड केले आणि कमी आणि जास्त असं मिडियम आणि जास्त आचेवर मस्त हे परतून घेतले. एवढे छान कलर याला आला आणि दिसायलाही छान आणि खायलाही टेस्टी असे चिकन 65 हॉटेलसारखे धाबा स्टाईल आता घरीच तुम्ही बनवा आणि मला सांगा कसे झाले होते. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणे फार महत्त्वाचे आहे. लवकर आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही. चिकन हे बॉईल केलं तर खूप लवकर चिकन 65 हे रेडी होतं. बघा, छान लाल रंग आला. बघा, छान भाजल्या जातात. बघा किती छान दिसत आहे आणि खायलाही तेवढेच भन्नाट आणि भारी झाले बरं का. बघा, आलटून पालटून छान क्रिस्पी होईपर्यंत असे भाजायचे. पटकन रेडी झाले. बघा, आपले चिकन 65 आवडले का तुम्हाला? आवडले तर लगेच करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी आजची कशी झाली होती. मी ते सॉस किंवा शेजवान चटणीसोबतही खाऊ शकता. बघा, आवडला ना? नक्की ट्राय करा. तर दुपारी असं मी मस्त असा कडक चहा घेतला. आता उन्हाळा सुरू आहे. दुपार झाली की माझा आयांश असा मनाने जाऊन आंघोळ करतो. आता पुढची रेसिपी बघू. काय होत आहे मावशी, तुमच्यासाठी मी अशी अप्रतिम खास आणि भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली. ते म्हणजे पालक अंडा करी. तुम्ही पालक पनीर तर खाल्लं असेल, पण माझ्या पद्धतीत जर पालक अंडा करी जर एकदा खाल्ली ना तर परत परत बनवसाल, ही माझी खात्री आहे. तर मी अशी हिरवी गच्च ताती अशी पालक घेतली. मस्त अशी कपभर पाण्यामध्ये चांगली उकडून घ्यायची आणि थंड पाण्यामध्ये काढायची आणि लगेच मिक्सर जारमध्ये काढून घ्यायची. एवढी भन्नाट आणि साधी आणि घरच्याच मसाल्यात सोपी अशी रेसिपी आहे बरं का. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, मी पालक ही मिक्सर जारमध्ये काढली. आता आपण घेऊ त्याच्यासाठी अंडे. मी इथे 5-6 अंडे घेतले. 5-6 अंड्यामध्येच मी पालक अंडा करी बनवणार आहे. मस्त अंडेही छान उकडून घ्यायचे. तोपर्यंत मसाल्याची तयारी करायची. मी इथे खोबरं आणि कांद्याचंच वाटण केलेलं आहे. त्याच वाटणात आणि घरच्या मसाल्यात लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, जिरे पावडर, धने पावडर एवढ्याच मसाल्यात आपण खूप सोप्या पद्धतीत पालक अंडा करी बनवणार आहोत. बघा, अंडे पण उकडले आणि त्याला छोटे छोटे कट करून घेतले. कट कशासाठी? तर मसाला हा आतपर्यंत जाण्यासाठी. बघा, तेल तेल तापलं, त्यानंतर जिरे टाकलं, त्यानंतर आपले घरातले मसाले त्यामध्ये टाकले आणि खोबरे आणि कांद्याचं वाटण टाकलं. छान परतलं. लगेच आपण पालक मॅश केलेली त्यामध्ये टाकायची. चांगलं परतायचं तेल सुटेपर्यंत. दिसायला एवढं छान आणि भन्नाट, खायला पण नक्की एकदा ट्राय करा. याचा सुगंध पनीर सारखाच घरभर असा पसरला होता. बघा, किती छान आणि सोपी रेसिपी आहे. आवडली ना तुम्हाला? नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघा, छान उकळी येऊ द्यायची. वरून थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकायची आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत खायची. बघा, खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे. आवडली का तुम्हाला? नक्की ट्राय करा. बघा, गरमागरम पालक अंडा करी आवडली ना? नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची पालक अंडा करी ही पनीरपेक्षाही खूप सुंदर झाली होती का? ट्राय करा, लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.